चेंडूला सन्मान दिलाय, बॉलला हलक्या हाताने ढकललंय. सुब्रोत दत्ता नवीन गोलंदाज. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू. बॉल हवेत आहे आणि प्रयत्न बाहेर. 4 चौकार. करावं तेवढं कमी आहे. प्रयत्न खूपच चांगला केला होता. अगदी 5 ते 10 मीटरचं अंतर त्याने कापलं. शेवटच्या क्षणाला झेल त्याच्या हातातून निसटला. बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळणार आहेत. चौकार ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. हो 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 हो, यावेळेला हवाई हल्ला. बॉल चालला आउट. मोठा फटका मोठा आहे. सुबोध सावंत यांच्या बॅट मधून हवाई हल्ला. ऍक्शन रिप्ले. तडाखा पाहायला मिळाला. फुल टॉस. कव्हरची दिशा निवडण्याचा प्रयत्न केलाय आणि बॉल आता जर आपण पाहिलं तर चाललाय वन बाउंडच्या बाहेर. 4 चौकार. स्ट्रोक पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय सुबोधचा हा फटका. चांगलाच कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय आणि या बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार आला. 29. आता मिस टायमिंग स्ट्रोक होता. मिड विकेट रिजन मधून बॉल पर्यंत फिल्डर पोहोचलेत. एकदा कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न परंतु थ्रो. मनसूरचा पहिला बॉल. खवरची दिशा निवडलीये आणि बॉल मात्र आता चौकार. 4 गरज आहे अशाच फटक्यांची. तो फटका आता आलाय राजेश यांच्या बॅट मधून. धावा झाल्या. धावफल कव्हर आता 36. 36 मॅच मध्ये केलंय. ओ यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक होता परंतु हा बॉल. चांगली फिल्डिंग केली आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का पाहायचंय आणि दुसरी धाव घेत असताना मात्र युवा मगाशीच उल्लेख केला होता या खेळाडूचा, रोहित चव्हाण. एक विस्फोटक फलंदाज म्हणून रोहित चव्हाणकडे पाहिलं जातं. नुकतीच पुरंदर प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी रोहित चव्हाणने देखील केली आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या